नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर येते। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची माहिती समोर येते। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याची हालचाल सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झालेली आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरती मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात येईल अशी दाट शक्यता आहे। राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे। याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती घ्या असा सूर राज्यातील काही नेत्यांचा आहे। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं सूत्रांकडून समजतंय। तर भाजपच्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 3 जागा आता रिक्त झालेल्या आहेत, त्यामुळे ही मागणी आता जोर धरते। आमदार सुरेश धस काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झाले पाहिजे ही मागणी लावून धरताना दिसले होते। पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत। त्या पराभूत जरी झाल्या असल्या तरी त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे असा सूर बीडमधनं येतोय। एवढंच नाही तर नगरमध्ये पोस्टरही त्या हिशोबाचे लागलेत। भाजपच्या एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय। समाजामध्ये काही काम नाही अशा लोकांना राज्यसभेवरती घेऊन त्यांना मंत्रिपदं दिली जातात। लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली। महायुतीकडनं पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडनं बजरंग सोनवणे हे एकमेकांविरोधात लढले। मात्र या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना अल्पशा मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं। मुंडे यांचा पराभव सहन न झाल्यानं बीडमध्ये 2 समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्यात। पंकजा मुंडे यांना न्याय मिळावा, त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी आता नगरमधील पांढरी पूलमध्ये ओबीसीचे समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनासाठी बॅनरबाजी केली। भाजपच्या राज्यामध्ये राज्यसभेच्या 3 जागा म्हणजेच पियुष गोयल, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील 3ही सदस्य लोकसभेमध्ये गेल्याने रिक्त झालेत। या जागांवरती भाजप कुणाला पाठवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील नेत्यांची या जागांवरती वर्णी लागणार की इतर राज्यातील नेत्यांना राज्यसभेवरती पाठवलं जाईल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, या बातमीवरनं तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडेंचं पुनर्वसन केलं जाईल की नाही हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।